माहीत नसेल, आमच्या वहिनीचा बिझनेस होता एक मोठाच. नमस्कार मंडळी, आज आपण बनवतोय साबुदाण्याचे पळी पापड. त्यासाठी आपण हा 1 किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवला होता. आता आपण त्याची सकाळी पुढची प्रोसेस बघूया कशी बनवायची. तर चला. दुसऱ्या दिवशी आपल्याला साबुदाणा शिजवायचा राहतो, तर त्यासाठी आपण इथे पातेल्यामध्ये 8 तांबे पाणी गरम करून घेतोय. 1 किलो साबुदाण्यासाठी 8 तांबे पाणी घेतलेत आपण सुरुवातीला. जर वाटलंच आपल्याला नंतर तर आपण पुन्हा गरम करू. पाणी उकळल्यावरती आपण जो भिजवलेला साबुदाणा आहे तो टाकायचा आहे त्यामध्ये. आता आपण टाकतोय चवीनुसार मीठ, म्हणजेच 3 ते 4 चमचे आपण 1 किलो साबुदाण्यासाठी मीठ टाकलेलं आहे. आता हे चांगलं शिजू द्या, जोपर्यंत साबुदाणा ट्रान्सफर होत नाही तोपर्यंत. ते आता आपण साईडला 2 तांबे पाणी आणखीन गरम करून घेतोय, म्हणजेच 1 किलो साबुदाण्यासाठी आपल्याला 10 तांबे पाणी हे लागतं. ते आता आम्ही 4 बटाट्यांचे साल काढून घेतोय. जर तुम्हाला पूर्ण प्लेन बनवायचे असेल नुसतं साबुदाण्याचे, तर तुम्ही बटाटा स्किप केला तरी चालेल, पण बटाट्याने आणखीन छान टेस्ट येते, त्यामुळे तुम्ही टाकू शकताय. आता आपण जे 2 तांबे पाणी गरम करून घेतले ते टाकूया. कच्चे 4 बटाटे आपण खिसलेले आहेत ते टाकायचे. तर प्लेन साबुदाण्याचे पापड एवढे छान नाही लागत खायला, जेवढे हे पापड छान लागतात, त्यामुळे थोडी तुम्ही सुद्धा मिरची टाका त्यामध्ये. आता हे शिजलंय कसं ते ओळखण्यासाठी ना, साबुदाणा बघू शकताय तुम्ही मोठा झालाय आणि एकूण एक साबुदाणा चांगला शिजलाय आणि ट्रान्सपरंट सुद्धा दिसतोय. आणि हे पळीवर सुद्धा एकदा अशा पद्धतीने ओळखता येतं. ही अशी लाईन ओढून बघा, असं जर असलं तर शिजलंय. हे आपण अर्ध सेपरेट काढले, त्यामध्ये थोडासा फूड कलर टाकतोय. हे आता शिजलेलं आहे. थोडा वेळ आपण याला आता थंड करून घेऊ आणि नंतर पळीच्या साह्याने उन्हात पापड बनवूया त्याचे. आता मला 12-1च्या उन्हात पापड बनवायचे आहेत. आता तुम्ही म्हणाल की आम्ही सकाळचं काय करतो, तर आमच्याकडे आज बाजार होता, तर त्यामुळे आम्ही बाजार घेऊन आलो आहे आणि आता मग वेळ होऊन गेला, तर नाईलाज आता 12-1च्या उन्हात पापड बनवतो आहे. चला, सगळे एवढं टाकायचं आहे, पटापट टाकून घेऊ. चला, मी पण थोडा हातभार लावू दे. पहिलाच पापड मी असं टाकलाय. 2-3 शिव्या खाल्ल्याशिवाय पापड चांगले होत नाही माझे. पहिला या पापडांवरून तुम्हाला समजत असेल, आमची मम्मी शाळेतले शिस्तबद्ध होती आणि आम्ही होतो अशी बेशिस्त. हो की नाही हो? मी बेशिस्तीवाली आहे. शिस्तीवाली आहे? आता बघू किती शिस्तीत पडते पापड. मग आता तुम्ही टाकले तिथं, मग मी कुठं टाकणार? तुमचं पावलं ठेवतो होतं एवढ्या टायमाला. अगं बाई, कलरवाले छान दिसत आहेत. फोल्ड केलेलं काढायचे का? काढायच लागणार आहे, पुरणार नाही ते. टाकू ना असं, म्हणजे इकडे टाकतो. सांगा आजी, पापड नाही बनणार, ऊनलाही झालं. आमची वहिनी काळी पडणार. सनस्क्रीन लावून आलो. माझं सनस्क्रीन टापलं यांनी. काय सनस्क्रीन लावून आलो, माझ्या नंतरकडले महागडे सनस्क्रीन डापलं. आता पैसाच वसूल करतो. नाही ना, आता पुढच्या वेळेस तुम्हीच घेऊन द्यायचं मग मला. नाही काय नाही. बघू तोंड बघू तोंड 50 तोला. आहे ते बरं आहे. सुना अजिबात ऐकत नाहीत का आजी? काय 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 परत बोला ते वाक्य. नाही, परत वन्स मोर. आताच्या सुना अशा आहेत, अजिबात ऐकत नाही, काय बोलू देत नाही. थोडं काय बोललं का लगेच फुगून बसतात. मी सुनच नाही.
तुम्हाला तेव्हा तोंड थांबा, तुम्हाला थांबा तास तुमचा बिझनेस. आठवलं नाही का? आजी बी चिल्लर काय म्हणून चिमटे देते ते. मानलं मला आजीला बी आता. माहित नसेल आमच्या वहिनीचा बिझनेस होता एक मोठाच. वहिनीचा बिझनेस आहे. वहिनी दिवसभर काम करती, संध्याकाळी जाती चौकात गाणं म्हणायला. बघायचं असेल तर आमच्या घरी बघू शकता. शेवया लोकांच्या, हो शेवया दाखवा, शेवया दाखवा, मावशींच्या शेवया दाखवा. अगं बाई, हा गावावरून शेवया करून आणल्यात मावशींनी. मावशींनीचा व्हिडिओ बघितला ना, मावशी म्हणते कुठून कुठून लक्ष ठेवतं आमच्यावर. कोरड्या डायरेक्ट मम्मीने खरडून खरडून काढले. मॅचिंग पापड करतो बघा लोकांना, लोकांना बघा आमची मम्मी मॅचिंग पापड. बायका साडींवरती पिना काय काय अजून साडी पिन बांगड्या सगळं मॅचिंग करतात. मम्मीने पापड मॅचिंग केलेत आमचे यावर्षी. आमच्या मम्मीचा विषयच खोल. यांना टाटा बाय बाय करू उन्हात. येऊ दुसऱ्या तिसऱ्या दिवशी. त्याचे वरतून वाढले ना त्यांना पलटी करा आणि अजून वाळू द्या आणि मग नंतर तळून खा. दाखवेल मी तळून. काय चाललंय बघा याचं. कोण आहे? ओ मी यार रिकामी आहेत. यांनी बघा ना पहिलं नाही घेतलं मोबाईल मध्ये व्हिडिओ. आम्हाला काय माहिती तुम्ही काय कांड करताय तर. मी त्यांना आवाज दिला आणि लपले दोनदा. इकडे तिकडे बघत होते कुठून आवाज येतोय. त्या परत थांबले, कोण आवाज येते परत त्याचा बघू. अशी कामाला जमतो यांना. मला किती चिडवतात घरात तुम्ही गोडी म्हणून. गोडी म्हणून तोंड बघा. चला दारा स्वच्छता अभियान. बघू शकताय साबुदाण्याचे पापड सुद्धा आपले वाळून तळण्यासाठी तयार झालेत. चला मग मी तुम्हाला आता हे तळून दाखवते. मस्त छान दिसत आहे कलरचे आणि पांढरे पण. तुम्ही पण जरूर ट्राय करा. चला मग तळूया पहिले. आता एकूण एक पापड आपला किती मस्त छान फुलला आहे आणि डबल साईजने झाला आहे. याचा अर्थ आपला साबुदाणा पण छान शिजला होता आणि पापडही छान झाले आहेत. पूर्ण पापड आपला चांगला मस्त क्रिस्पी झाला आहे आणि पूर्ण छान असा तळला गेला आहे. तर मंडळी अशा पद्धतीने आपले साबुदाण्याचे पळी पापड तयार झाले. तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा. आणि आपण पापड बनवताना त्यामध्ये थोडीशी मिरची टाकली होती, त्यामुळे आणखीनच त्यांची टेस्ट छान लागते आहे. तर तुम्हाला सुद्धा असेच साबुदाण्याचे पळी पापड बनवायचे असतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कसे वाटले. तर त्याचसोबत आमची मजा मस्ती सुद्धा यापुढे तुम्हाला असेच ब्लॉग बघायला मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि खूप सारं शेअर करा. बाय बाय.